जुने लोक हे कानात नाकात रोज तेल लावायचे आणि स्वतःला बऱ्याच आजारांपासून वाचवत असत। पण मॉडर्न लाईफस्टाईलच्या चक्करमध्ये आपण हजार वर्ष जुने उपाय सांगितलेले आहेत ते विसरून जात आहोत, जे ट्राईड अँड टेस्टेड आहेत। त्यातलीच एक चिकित्सा आहे ती म्हणजे नाभीपुरण चिकित्सा, ज्यामध्ये कमी खर्च लागतो आणि विदाऊट साईड इफेक्ट्स आपण घरच्या घरी करू शकतो। नाभीपुरण चिकित्सा म्हणजे नाभीमध्ये वेगवेगळे मेडिकेटेड ऑइल्स हे आपण घरच्या घरी लावणे किंवा ते भरणे, यामुळे बरेच आजार होतही नाहीत आणि झाले असतील तर तेही कमी होण्यास मदत होते। ही चिकित्सा शरीराच्या इतर भागावर का केली? सगळ्यात पहिलं महत्त्व म्हणजे जेव्हा आपण आईच्या पोटात असतो तेव्हा आईचं आणि बाळाचं हे पूर्ण सर्क्युलेशन, न्यूट्रिशन हे सगळं नाभी थ्रू, अम्बिलिकल कॉर्ड थ्रू होत असतं। त्यामुळे सुद्धा नाभी ही उद्गमस्थान किंवा ओरिजिन म्हटल्या गेलेली आहे। त्याचबरोबर नाभी हे एक सेंटर पॉइंट आहे, ज्यामध्ये 72,000 नाड्या आणि 24 धमन्या एकत्रित जॉईन केलेल्या आहे, जे त्याचं सेंटर पॉइंट आहे। आपल्या शरीरातले 6 चक्र, त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं चक्र मणिपूर चक्र, ज्यावर आपलं डायजेशन पूर्ण अवलंबून आहे, ते सुद्धा नाभीच्या ठिकाणी आहे। त्यामुळेच नाभीपुरण केल्यानंतर तुम्हाला खूप जास्त फायदे मिळतात। आणि सर्वात शेवटचं म्हणजे आपल्या शरीरातले 5ही वायू समान, प्राण, उदान, व्यान, अपान, ही सर्व वायू कुठे ना कुठे आपल्या नाभीशी निगडीत आहे। त्यातल्या त्यात समान वायू हे नाभीच्या जवळ असल्यामुळे त्याचं महत्त्व जास्त आहे। तुमच्यापैकी बरेच जण असतील ज्यांना पोटात गोळा येतो किंवा पोटामध्ये काहीतरी फिरल्यासारखं जाणवतं, खाली वागताना, उठताना, बसताना पोटात दुखल्यासारखं होतं, यालाच आपण नाभी सरकली आहे असं म्हणतो। पोटात गोळा येण्याची कारणे कोणती? तर अचानक जड वस्तू उचलणे, खूप जास्त वाकून काम करणे, अचानक उडी मारणे, खूप जास्त धावपळ करणे, इमोशनल स्ट्रेस, खूप जास्त उपवास, या सगळ्या कारणांमुळे पोटात गोळा येतो। म्हणजेच काय तर नाभीच्या ठिकाणी असलेला समान वायू विकृत झालेला असतो, यालाच आपण नाभी सरकली आहे असं म्हणतो। नाभीपुरण चिकित्सा ही कुठे कुठे फायदेशीर आहे। ही चिकित्सा मुख्यतः वात आणि पित्त दोषावर काम करते। आपल्या खालच्या भागामध्ये समान वायू आणि अपान वायू ही 2 वायू काम करतात आणि यांच्याशी निगडीत जे जे आजार असतील त्यामध्ये पोट दुखणे, पोट गच्च होणे, आम्लपित्त होणे, गॅसेस, ढेकर, आंबट पाणी, पोट सारखं दुखत राहणे किंवा युरिनेशनमध्ये कोणाकोणाला त्रास होतो, UTI सारखी होते, डिस्मेनोरिया म्हणजेच पाळीमध्ये खूप जास्त वेदना होतात, या सर्व त्रासांसाठी नाभीपुरण चिकित्सा ही खूप जास्त फायदेशीर आहे। वाताचा वृक्षगुण जास्त वाढल्यामुळे होणारे त्रास जसे की ड्रायनेस ऑफ स्किन, ड्रायनेस ऑफ लिप्स, ड्रायनेस ऑफ हेअर, त्याचबरोबर सायकेट्रिक प्रॉब्लेम जसे की इन्स्टेबिलिटी, अँझायटी, स्ट्रेस, थकवा, या सर्व त्रासामध्ये नाभीपुरण चिकित्सा खूप फायदेशीर आहे। रिसर्चनुसार हे सिद्ध झालेलं आहे की गट हेल्थ जर तुमची चांगली असेल तर ब्रेन हेल्थ हे सुद्धा छान राहते। म्हणजेच काय, जर तुमचं समान वायू प्राकृत असेल तर तुम्हाला इतर कोणताही त्रास होत नाही, त्याचबरोबर पचन व्यवस्थित होते आणि ब्रेन हेल्थ सुद्धा व्यवस्थित राहते। नाभीपुरण चिकित्सा कधी आणि कशी करावी? ही चिकित्सा तुम्ही सकाळी उपाशीपोटी किंवा झोपताना करू शकता। यामध्ये तुम्हाला जो त्रास असेल त्यानुसार तुम्ही तेल घेऊ शकता। वात दोषाशी निगडीत त्रास असेल तर महानारायण तेल, नारायण तेल, अश्वगंधादी तेल, बला अश्वगंधादी तेल यासारखी तेल तुम्ही वापरू शकता। पित्त दोषाशी संबंधित काही त्रास असेल तर घरचं गाईचं तूप किंवा खोबरेल तेल वापरू शकता। ज्या व्यक्तींना कफदोष वाढल्यामुळे त्रास होत असेल तर त्यांच्यामध्ये नाभीपुरण चिकित्सा करू नये असं सांगितलेलं आहे। पण तरीही तुम्हाला करायची इच्छा असेल तर तुम्ही मोहरीचं तेल वापरू शकता। ते पण 15 ते 20 दिवस तुम्ही वापरायचं आहे, नंतर गॅप ठेवायचा आहे। ही चिकित्सा तुम्ही सकाळी उपाशीपोटी किंवा रात्री झोपताना करायची आहे। यामध्ये तुम्हाला जो त्रास असेल त्यानुसार तेल घ्यायचं आहे। तेल हे कोमट करायचं आहे आणि त्याचे 7 ते 8 थेंब सकाळी उपाशीपोटी किंवा रात्री झोपताना हे नाभीमध्ये टाकायचं आहे। हे तेल टाकल्यानंतर तुम्ही 15 मिनिटं किंवा 30 मिनिटं तसंच झोपून राहू शकता। यामध्ये कोणताही टाइम लिमिट सांगितलेला नाहीये। नाभीपुरण चिकित्सा कधी करू नये तर ज्यावेळी तुमच्या शरीरामध्ये आमदोष जास्त वाढलेला आहे, मलप्रवृत्ती ही चिकट किंवा भसरट होत आहे, पोटात सारखं IBS किंवा ग्रहणीसारखा त्रास होत असेल तर ही चिकित्सा करू नये असं सांगितलेलं आहे। त्याचबरोबर जी व्यक्ती जाड आहे, फॅटी लिव्हर आहे, शुगर जास्त वाढलेली आहे, हायपोथायरॉइड आहे, PCOD सारखा त्रास आहे, यासारखी त्रास ज्यांना आहेत त्यांनी नाभीपुरण चिकित्सा करू नये।